हॅलो ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आपण ऐकतोय सहेलारे या कथेचा तिसरा भाग. तर तिसरा भाग ऐकण्याआधी ज्यांनी आधीचे 2 भाग ऐकले नाही आहेत त्यांनी ऐकून घ्या आणि मगच तिसरा भाग ऐका. तर सुरू करूया कथेचा तिसरा भाग. आदूला MBBSला ॲडमिशन घेऊन 2 वर्षे झालेली. दोन्ही वर्षे तिने चांगला स्कोर केला होता, पण त्याचा स्वॅगच वेगळा होता. मुलींपासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुली काही त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या. बाकी काहीही असलं तरी त्याने इथेही तिला तितकंच जपलं होतं. प्रत्येक अडथळ्यांपासून प्रोटेक्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर तिच्या मेडिकल कॉलेजची फीजसुद्धा त्याच्या वडिलांच्या नकळत त्यानेच भरली होती. परंतु दोघे कॉलेज हॉस्टेलला राहता कामा नये याची काळजी अभिमन्यू सिंग राठोड यांनी घेतली होतीच. त्यामुळे तिला कॉलेजजवळच्या बहुजन हिताय वसतिगृहात राहावं लागत होतं. पण तिथे सगळ्यात सोयी असल्याने, शिवाय मागच्या 3 वर्षापूर्वीच नवीन कन्स्ट्रक्शन झालं असल्याने तिथे राहायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. सगळं आधुनिक आणि स्वच्छ होतं. सोबत जेवण देखील पद्धतशीर मिळायचं, म्हणून ती आनंदाने तिथे राहत होती. आणि आता तर तिची बेस्ट फ्रेंड सावी देखील तिच्यासोबत होती, जी तिथून जवळच असलेल्या एका कॉलेजला MBA करत होती. ती असल्यामुळे काहीच अडचण वाटत नव्हती. विशेष म्हणजे आदिश्रीपेक्षा 2 वर्षांनी मोठी असलेली सावी एका बहिणीसारखी तिच्याशी वागायची आणि तिला सांभाळून घ्यायची. कॉलेजला ऋतू आणि हॉस्टेलला सावी. आजपासून आदिश्री सिरियसली अभ्यासाला लागली होती. तिने मनाशी पक्क ठरवून टाकलं आणि आता त्याला गमावण्याची रिस्क घ्यायची नव्हती. त्याच्यापर्यंत पोचण्याचा रस्ता कितीही खडतर असला तरी तिला तो पार करायचा होता. रोज रेग्युलर लेक्चर अटेंड करून ती लायब्ररीत जाऊन बसायची. नोट्स काढून हॉस्टेलला परत जायची. थोडं रिलॅक्स करून पुन्हा अभ्यास करत बसायची. गेले 15 दिवस तिचा हा दिनक्रम चालला होता. मागच्या काही दिवसात ती अभ्यासात इतकी गुंग झाली होती की अद्वय आणि तिची भेटसुद्धा झाली नव्हती. भेट म्हणजे कधी जाता येता नजरानजर झाली तर ती हॅलो सर म्हणून स्माईल द्यायची आणि तो नुसतंच हलके हसून समोरून मित्रांसोबत निघून जायचा. तिच्या मनाला नुसतं दिसल्याचंच समाधान वाटायचं, पण तो दिसला नाही तर दिवस निघत नव्हता. रात्र त्याच्या आठवणीत सरत नव्हती, पण तिची जिद्द ती पूर्ण करणारच होती. त्यामुळे हात धुवून अभ्यासाला लागली होती ती. आज ती क्लासमध्ये बसून मायक्रोबायोलॉजीचं लेक्चर अटेंड करत होती, पण आज नेहमीप्रमाणे लक्ष लागत नव्हतं. पुन्हा पुन्हा ती बोर्डकडे बघून समजून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण नीट काही कळतच नव्हतं. मध्येच डोळे मिटून ओठ गच्च दाबून घेत होती. एकतर लागोपाठ 3 लेक्चर्स करून कंटाळा आलेला आणि त्यात हे. आणि आज तर ऋतूसुद्धा आली नव्हती, म्हणून जास्तच अस्वस्थ झाली होती ती. इकडे एक गेस्ट लेक्चर अटेंड करून ॲनाटॉमी लॅबकडे जायला निघालेला अद्वै तिच्या क्लाससमोरून पास झाला. दारासमोरून जाताना आत नजर गेली आणि ती दिसली, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याने डोळे बारीक केले आणि 4 पावलं चालून खिडकीजवळ सहज थांबला आणि पुन्हा लक्ष देऊन तिला बघितलं. तो मागे राहिला म्हणून सोबतच्या अनिकेतने आवाज दिला, अद्वै काय झालंय, मागे का थांबलास? अरे फोन येतोय घरून, तू हो ना पुढे, आलोच जरा बोलून. खिशातून फोन काढून उगाच कानाला लावत तो म्हणाला. ओ ओके, ये तू बोलून, म्हणून अनिकेत लॅबकडे निघून गेला. आता त्याने खिडकीतून निरखून तिला पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे एक्सप्रेशन बघून त्याला काळजी वाटली. नक्की हिचं काहीतरी भिनसलंय विचार करत तो लॅबकडे निघून गेला आणि लॅबमध्ये शिरणार तोच अस्वस्थ होत पुन्हा परत आला. आता त्याने पुन्हा खिशातून फोन काढला आणि शिवायला लावला. त्याच्याशी बोलत तो बरोबर तिच्या क्लाससमोर येऊन उभा राहिला. म्हणजे कुणी नुसतं आत बघतो हे पण म्हणणार नाही आणि अधूनमधून त्याला तिच्याकडे नजर टाकून बघताही येईल. पण तिचं मध्येच डोळे गच्च मिटून घेणं, ओठ दाबून घेणं आणि चेहरा पाडून खाली बघणं त्याला काळजीत पाडत होतं. 20 मिनिटे झाली. शेवटी लेक्चरर क्लासच्या बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग एक एक करत सगळे स्टुडंट सुद्धा बाहेर पडू लागले. अद्वै तिची वाट बघत तिथेच उभा राहिला. सगळा वर्ग रिकामा झाला, पण ती जागची उठलीच नाही. शेवटी तोच आत आला, पण आता ती डेस्कवर हात ठेवून त्यावर डोकं ठेवून खाली बघत होती. आदिश्री, हे, त्याने हळूच तिच्या जवळ येऊन आवाज दिला आणि तिने डचकून मान वर करून त्याच्याकडे बघितलं. अद्वै,
तू इथे कसं काय? ती अवघडल्यासारखं घाबरत बोलली. ते जाऊ दे, तू सांग आधी, तुला काय झालंय? लेक्चरमध्ये लक्ष नव्हतं तुझं आणि बाहेर का गेली नाहीस? ते नाही, काही नाही, ती नजर चोरत बोलली. आदिश्री, काय होतंय सांगशील? तिच्या डोक्यावर हात ठेवून त्याने काळजीने विचारलं. ते जरा बरं वाटत नाहीये म्हणून, बाकी काही नाही, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. हो का? बरं मग, जर आपण चेक करून घेऊयात, लेडीज डॉक्टर असतील अजून. नाही नाही, तू जा, मी जाईन. तुझं प्रॅक्टिकल असेल ना? मी कुठेही जाणार नाहीये, तू माझ्याबरोबर येणार आहेस, कळलं? तो कडक आवाजात बोलला. तशी ती घाबरली आणि डोळे गच्च मिटून घेतले. तर एक अश्रू गालावर उघडला. हे आदू, काय झालंय? दुखतंय का काही? सांग ना यार, प्लीज. त्याच्या आवाजातली तळमळ बघून तिला राहावलं नाही. अद्वै, कसं सांगू? प्लीज सांग यार, काय होतंय? खूप त्रास होतोय का? तुला चालायला जमणार नसणार तर उचलून घेऊ का मी? तिने काही विचार केला आणि बोलायला लागली. माझे पिरियड स्टार्ट झालेत आणि बॅक टू बॅक लेक्चर्स असल्याने मला बाहेर जाता आलं नाही. आणि आता हे ऐकून तो काही मिनिट काही बोलूच शकला नाही आणि वैतागून केसातून हात फिरवला. ओ गॉड, आदू, वी आर ए फ्युचर डॉक्टर्स. हा टॉपिक नवीन आहे का आपल्यासाठी? आणि तू मला सांगताना हेजिटेट करतेस, तर मग पेशंटसोबत कशी बोलशील? तिला समजावत तो म्हणाला. पेशंटशी बोलणं वेगळं असतं रे, पण तू, ती पाऊट करत बारीक आवाजात म्हणाली आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला. वेडी आहेस पक्की. बरं एक सांग, आता काय करायचं? आय मीन, तेच ना, मला काही कळत नाहीये. पुन्हा तिचा रडका स्वर. आता कुठलं लेक्चर नाहीये ना? नाही. गुड, तू इथेच थांब, मी आलो 5 मिनिटात. तो एखाद बुक काढून वाचत बस. अरे पण तू कुठे चाललायस? आणि तुझं प्रॅक्टिकल? डोंट वरी अबाउट इट, आय विल मॅनेज, म्हणत तो बाहेर निघाला आणि पळत पळत खालच्या फ्लोअरला येऊन कॅम्पसमध्ये असलेल्या फार्मसीमध्ये गेला. आत शिरण्यापूर्वी तोंडावर मास्क लावून घेतलं आणि तिथून काही सामान घेत तसाच पळत लिफ्टकडे गेला. वर येऊन पुन्हा धापा टाकत तिच्या क्लासमध्ये शिरला. नशीब बाहेर फारसं कोणी दिसत नव्हतं. तो येताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याने त्याच्या अंगावरचं जॅकेट काढून तिच्या टेबलवर ठेवलं आणि तिला उभं व्हायला सांगून ते जॅकेट उलट करून तिच्या कमरेला नीट बांधून दिलं. ती तर लहान मुलासारखं फक्त त्याला बघत होती. लहानपणीपासून प्रत्येक वेळी असाच तर प्रोटेक्ट करत आला होता तो. म्हणूनच ती त्याच्यासाठी वेडी होत चालली होती. इथून सरळ वॉशरूमकडे जा, जॅकेटच्या पॅकेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, तिथून मग हॉस्टेलवर जा, ओके? त्याचं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली. पुन्हा डोळे भरून आले. इतकी काळजी करतो, पण प्रेम? मग प्रेम का करत नाही? की फक्त बोलतच नाही? तिच्या मनात विचार सुरू होते. थँक्स अद्वै, थँक्स अ लॉट, म्हणत त्याला मिठी मारायची इच्छा झालेली, पण मनाला आवर घालत ती बाहेर जायला लागली. आणि हो, उद्या आराम कर, येऊ नकोस कॉलेजला. अरे पण उद्या इम्पॉर्टंट लेक्चर आहे ना फिजिओलॉजीचं. चिल कर, मी आहे ना, शिकवेन तुला. जा आता आणि स्ट्रेस घेऊ नकोस अजिबात. आणि हो, कुणी नाही बघितलं तुला. थँक्स अगेन, बाय, म्हणत ती बाहेर निघून गेली आणि तो नकारार्थी मान हलवत जाणाऱ्या आधूकडे बघत तिथेच बेंचवर बसला.